श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे थोडक्यात वर्णन करावयाचे झाल्यास ते निराकांक्षेची मूर्तीच होते, निष्काम कर्माचे व्यक्त स्वरूप होते, निराभिमानाचे माहेरघर होते, निस्पृहपणाचे जणू उगमस्थानच होते व प्रेमाचे चालते बोलते प्रतीक होते असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचे आचरण व वाणी इतकी आकर्षक होती, तितकीच त्यांची मूर्ती मनोहारी होती. त्यांची अंगकांती इतकी मोहक होती की त्यांच्या दर्शनाने प्रत्येकास मोहिनीच पडे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून कंटाळलेल्या मनुष्यास उत्तम आश्रय मिळाला असता जसा तो आनंदित होतो, तसा भवसागरात व्यर्थ धडपड करणाऱ्याला केवळ त्यांच्या दर्शनाने निरांतक आश्रय लाभल्याचा आनंद होऊन धैर्य व शांती प्राप्त होत असे. शेकडो गायी यांनी मृत्युमुखातून सोडविल्या होत्या. ते मातेच्या ममतेने प्रेमरसभरित वाणीने सर्वांना बोध करीत असत. त्यांना उपासनेचे वेगवेगळे सर्व मार्ग मान्य होते. गोंदवल्यास येणाऱ्या भक्तांना आपल्या उपास्य दैवताची उणीव भासू नये म्हणूनच की काय त्यांनी तेथे श्री राम मंदिर, श्री शिव मंदिर, श्री दत्तात्रय मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री शनैश्वर मंदिर, श्री मारुती मंदिर आदी मंदिरे स्थापिली. अशा सद्गुरूची व अनंतशास्त्र्यांची गाठ पडल्यावर तेथे कसली कमतरता. उत्तम शिष्याच्या हाती रत्न पडले असता त्याच्या हातून त्या रत्नाचे अनेक पैलू पाडून त्याचे तेज फाकविण्याचे कार्य झाले नाही तरच आश्चर्य. अनंतशास्त्रांवर अनुग्रह करून पहिली जर कोणती कामगिरी बजावली असेल तर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या शिष्योत्तमाला अहंकाराचा वारा लागून बाधा होऊ नये म्हणून त्यांच्याकडून त्यांनी मिळवलेली शाल वगैरे सर्व मानाच्या वस्तूंचे दान करावयास लावले. अनंतशास्त्रांनी गुरुआज्ञेप्रमाणे मानून तात्काळ तसे केले. त्याच क्षणी अनंतशास्त्रांची शास्त्रवासना व देहाभिमानही पार गळून गेले. सद्गुरुनाथांना सोडून कोठेही जावयाचे नाही असा त्यांनी ठाम संकल्प केला व त्यांच्या सेवेला ते सिद्ध झाले. परंतु ज्यावेळी भैयासाहेबांना शास्त्रांना आज तुमच्याकडेच घेऊन जा, यांचा सायंकाळचा उपहार तुमच्याकडेच होऊ द्या असे सांगून आज्ञा दिली तेव्हा अनंतशास्त्रांना अतोनात दुःख झाले. सद्गुरूंना सोडून जाणे त्यांना पटत नव्हते आणि गुरुआज्ञा प्राणापेक्षा जास्त अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने अनिर्वाह पक्षी ते भैयासाहेबांबरोबर त्यांच्या घरी परतले. ही सुद्धा एक तऱ्हेने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी शिष्योत्तमाची कसोटीच पाहिली नसेल कशावरून. घरी येऊन सायं संध्यादी अनेक आटोपून त्यांनी फलाहार घेतला. त्यानंतर बोलत बसल्यावेळी भैयासाहेबांनी, शास्त्रीजी, पूर्वी तुम्ही महाराजांच्या दर्शनास जाऊन त्या वेळची श्री महाराजांची स्थिती पाहून त्यांची हेटाळणी केलीत व नमस्कारसुद्धा न करता निघून आलात. असे असता त्याच सद्गुरुनाथांच्या ठिकाणी तुमच्यात इतकी भक्ती व इतका विश्वास कसा उत्पन्न झाला याचे मला आश्चर्य वाटते असा प्रश्न केला. हे ऐकताच अनंतशास्त्री आनंदाश्रू ढाळीत म्हणाले, भैयासाहेब, या महाराजांचा महिमाच इतका अगाध आहे की तो हरिहर ब्रह्मादी देवांना देखील कळणे शक्य नाही. माझ्यासारख्या मंदमतीला तो कसा कळणार. अज्ञानी अशा मी या दयाघनाची प्रथम किती निंदा केली तरी महाराजांनी मला आपल्याकडे आकृष्ट करून आपले अद्भुत असे सत्यस्वरूप दाखवून माझ्यावर त्यांनी कृपा केली. अशा सद्गुरूच्या तोडीचा दुसरा कोणी असणे शक्य नाही. या सद्गुरुनाथांच्या दरबारात निंदकाला तसेच वंदकाला योग्य तेच स्थान मिळणार यात संदेह नाही. त्यांच्या ठिकाणी भेदभावाचा अभाव आहे. सद्गुरुनाथ कृपासमुद्र आहेत, केवळ परब्रह्मच. त्यांचे स्वरूप अवर्णनीय असणारच. अशा भक्तवत्सलाच्या स्मरणमात्रानेच जन्मजन्मांतरीची असंख्य पातके सर्व भस्म होऊन जातात. त्यांच्या दर्शनाने भवबंध तुटतो. अशा प्रकारे वर्णन करता करता शास्त्रीजींचा कंठ दाटून आला. डोळ्यातून आनंदाश्रू स्रवू लागले. ते भाववश झाले. महाराजांच्या ठायी त्यांची वृत्ती स्थिर झाली व त्यांच्या मुखातून अवर्णनीय उद्गार बाहेर पडले. माझे सद्गुरू राव, मारुती अवतार, कोणीही संदेह धरू नये.
दयाती पाहावी सद्गुरुनाथांची, समर्थांचे परी शोभत असे. नारी नर ज्याला झाले रामरूप, नाही नाही भेद तिळप्राय. कोट्यानुकोटी उद्धरिले लोक, रामनाम एक बोधुनिया. करुणी व्यवहार परी नाही लिप्त, पंकातुनी गगन जैसे जाणा. सच्चिदानंद स्वरूपी निमग्न, रामरूप सत्य सत्य जाणा. तुर्यातीत अवस्था आहे निरंतर, ब्रह्मानंद खूण सांगत असे. असो साधक हो, सेवा म्हणजे एक दिव्यच असते आणि त्यातही गुरुसेवा म्हणजे तर परमदिव्य. सद्गुरू सेवा हेच परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे परमध्येय होते. श्री गुरुमूर्तीशिवाय जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत दुसऱ्या वस्तूच्या चिंतेला ते मनात थाराच देत नसत. त्यांची ही गुरुसेवा आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.